मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा जीएनएम साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण, शिष्यवृत्ती उपलब्ध, SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरुन रोड, कोलवड, बुलढाणा। आपण पाहत आहात BCCN न्यूज। गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण नगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्षित। अवैध बांधकाम करणाऱ्या आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। बुलढाण्याच्या शेगाव शहरातील इंदिरानगरमध्ये एका व्यक्तीने शासकीय जागेवर अतिक्रमण करत त्या ठिकाणी पक्के घर बांधकाम केले आहे। यामुळे शेजारी राहत असलेल्या विजय रणीत यांच्या घरामध्ये पाणी शिरत असून भिंत कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शिवाय साचलेल्या पाण्यामुळे डासाची उत्पत्ती होत असून आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे। त्यामुळे संबंधित अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी, अतिक्रमण निष्कासित करण्यात यावे, यासाठी नगरपालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या। मात्र नगरपालिकेकडून संबंधित व्यक्तीला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करत अतिक्रमणधारकावर कारवाई करावी आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या नगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यावर देखील कारवाई करण्यात यावी, यासाठी विजय उत्तम रणीत हे गेल्या 14 ऑगस्टपासून बुलढाण्यात आमरण उपोषण करत आहेत। परंतु अजूनही प्रशासनाकडून उपोषणाची दखल घेतल्या गेली नाही। 6 दिवस उलटून गेल्याने आता उपोषणकर्त्याची प्रकृती देखील खालावली आहे। मात्र न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे। येत्या 14 ऑगस्ट पासून मी इथं उपोषणाला बाबासोबत बसलेलो आम्ही आणि आमच्या मागण्या हे आहेत की जे अवैध बांधकाम नगरपालिकेच्या हद्दीमध्ये झालेलं आहे त्या नगरपालिकेच्या अवैध बांधकामावर शासनाकडून कारवाई म्हणजे शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात यावी आणि त्या अधिकाऱ्यांनी ज्या अधिकाऱ्यांमुळे ते तिथं बांधकाम करण्यात आलं त्या अधिकाऱ्यावर शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात यावी। तसेच आमचं जे घराचे जे नुकसान झाले आहे आणि आमच्या जे जीवितावर जे नुकसान होत आहे आता जो आता झालेला आहे त्याच्यावर शासनाने आमचा नुकसान भरपाई करून देण्यात यावी। कुठल्या जागेवर बांधकाम झालेलं आहे त्याचा तुम्हाला काय त्रास होतो? आम्ही शेगाव येथे राहतो इंदिरानगरमध्ये आणि मागच्या साईडला जे पावसाचे पाणी जाण्याकरिता जी गल्ली होती त्या गल्लीमध्ये अवैध बांधकाम करण्यात आलं आणि आम्ही ते बांधकाम अवैध होत असल्याचे सर्व पुरावे आम्ही नगरपालिकेला व जिल्हाधिकाऱ्याला पाठवले होते। त्यावर रितसर तक्रारी केल्या होत्या व त्या तक्रारीवर आम्ही नगरपालिकेला ते निदर्शनात आणून दिलं होतं, पण शासकीय कर्मचाऱ्यांना त्यावर कुठल्याच प्रकारे दखल घेतली नाही। त्याच्यापासून तुम्हाला काय त्रास? त्याच्यापासून आता त्या जे पावसाचं पाणी आहे ते आमच्या घरामध्ये शिरत आहे व भिंती पूर्ण कोसळण्याच्या मार्गावर आहेत। आता सध्या भिंतीतून पाणी येत आहे आणि घरात महामारी चालू झालेली आहे। घरात माझ्या बहिणीला टायफॉइड झालेला आहे, तिला ऍडमिट केलेलं आहे। पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे। चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी। संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी, मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910।